बर्फी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले आहे ना? चला तर मग पाहूया आजची रेसिपी। सर्वप्रथम घरामध्ये अवेलेबल असलेले पिकलेले केळी घ्यायचे आहे। पण घरामध्ये डझनावर पिकलेली केळी आणत असतो, त्यानंतर केळी ही हमखासच उरत असतात। मग या पिकलेल्या केळ्यांचे काय करायचे हा प्रश्न पडलेला असतो। पिकलेली केळी छान असं सोलून घ्यायची आहे आणि हे दोन पिकलेली केळी आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर इलायची पूड अवेलेबल नसेल तर तुम्ही घरामध्ये अवेलेबल असलेली इलायची त्यामध्ये टाकून घेऊ शकतात, म्हणजेच केळीसोबत तेही बारीक होऊन जाते। बघा केळी मिक्सरला छान अशी बारीक करून घेतलेली आहेत। त्यानंतर आता 1 कप एवढा गूळ घेऊया। तुमच्याकडे जर गूळ पावडर अवेलेबल असेल तर तुम्ही गूळ पावडरचा वापर करू शकता। गुळामध्ये या गुठळ्या असतात त्या गुठळ्या आपण थोड्या प्रमाणात काढून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपण थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे। चमच्याच्या सहाय्याने छान असं याला ढवळून घेऊया, जेणेकरून थोड्या प्रमाणात गुठळ्या कमी होतील। आता हे तयार झालेले मिश्रण एका बाजूला ठेवून देऊया। गॅस हा मंदाचेवर ठेवून पॅन घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये 2 चमचे एवढे साजूक तूप घालून घ्यायचे आहे। तुम्हाला जर तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। तूप गरम झाल्यानंतर आता 1 वाटी एवढे गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे आणि हे गव्हाचे पीठ छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे। मी घरच्या घरी गव्हाच्या पिठाची कधी रेसिपी केली आहात का आणि कोणकोणती रेसिपी केली आहात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। तुम्हाला जर गव्हाच्या पिठाची वेगळी रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या भन्नाट अशा रेसिपी करूयात। हे गव्हाचे पीठ तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचे कारण हेच आहे की तयार झालेली बर्फी खूपच छान आणि भन्नाट लागते, तसेच बर्फी खात असताना तोंडामध्ये छान असं विरघळेल। गॅस हा मंद आचेवरच ठेवून भाजायचं आहे। गव्हाचे पिठे ब्राऊन कलरवर येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे भाजत असताना थोडासा वेळ लागेल, पण बर्फी एकदम उत्तम तयार होणार आहे आपली। अशी बारीक केलेले पिकलेले केळीचे मिश्रण आता टाकून घेऊया आणि छान असं मिक्सअप करून घेऊया, जेणेकरून सर्व काही एकजीव होईल। छान असं मिक्सअप करून झाल्यानंतर आता 1 ते 2 चमचा तूप टाकून घेऊया। बघा आता बर्फीला छान कलर येण्यासाठी आपण केशरी कलरचा रंग टाकून घेऊया। तुमच्याकडे जर केशरी कलरचा रंग अवेलेबल नसेल तर तुम्ही हळदी टाकू शकता। त्यानंतर आता गुळाचे मिश्रण टाकून विस्करच्या सहाय्याने छान असं फेटून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर विस्कर अवेलेबल नसेल तर तुम्ही पळीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही छान असं फेटून घ्या। गुळाचे मिश्रण सर्व पिठाला लागेल व गुठळ्या झालेल्या सर्व काही फुटून जातील, अशा पद्धतीने छान असं फेटून घेऊया। दिसत आहे ना हे मिश्रण हलव्यासारखे। तुम्हाला जर गव्हाच्या पिठाचा हलवा बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हलवाही बनवू शकता। आता हे पीठ जमून येण्यासाठी परत त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊयात। त्यानंतर परत छान असं हलवून घेऊयात, जेणेकरून तूप सर्वाला लागेल। तुम्ही गुळाऐवजी यामध्ये साखरेचा देखील वापर करू शकता। 2 ते 3 मिनिटं गॅस हा मंद आचेवर ठेवून शिजण्यासाठी ठेवून देऊया। झाकण जरी लावून दिला तरी चालेल। तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। खूप हॅपी वाटते कारण 30 सबस्क्रायबरवरून 300 सबस्क्रायबरचा प्रवास खूप छान होता हा। आतापर्यंत जी साथ दिली ती इथून पुढेही साथ देत राहा। चला आता छान असं बर्फीचे बॅटर तयार झालेले आहे। बर्फी थापण्यासाठी एक रिकामी ताट घेऊया। तुमच्याकडे जर बर्फीचे मोल्ड असेल तर तुम्ही बर्फीच्या मोल्डचा वापर करू शकता। आता या ताटाला तुपाने छान असं ग्रेसिंग करून घेऊया, जेणेकरून बर्फी आपली चिकटणार नाही। बघा छान असे ग्रेसिंग करून झालेले आहे। आता बर्फीचे बॅटर या ताटामध्ये टाकून देऊया, म्हणजेच त्यामध्ये ओतून द्यायचे आहे। मी मगाशी सांगितले होतेच की याचा आपण हलवा म्हणूनही वापर करू शकतो, म्हणजेच हलवा म्हणूनही आपण सर्व करू शकतो। वड्या घट्ट आणि छान होण्यासाठी आपण ताटाला त्याला छान असं लावून घेऊया, म्हणजेच हाताने छान असं थापटून घेऊया। आता गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूटचा वापर करूया। तुम्ही ड्रायफ्रूटची पूडसुद्धा वापरू शकता। मी यामध्ये ड्रायफ्रूट खिसून घालत आहे, बघू शकता कशा पद्धतीने मी खिसून घालत आहे ते। आता हे बॅटर गरम असल्याने आपण काय करूया, 2 ते 3 तासासाठी आहे तसंच ठेवून देऊया। 2 तास झालेले आहेत। आपण आता बर्फी पाडून घेऊयात। हे बॅटर जास्त तास ठेवण्याचे हेच कारण आहे की बर्फी छान अशी सेट होते आणि खायलाही छान लागते। बघा छान अशा बर्फ्या पाडून घेत आहे मी। आधी आडवा काप केलेला आहे, आता उभा काप करत आहे। चला तयार आहे आपली कधीच न खाल्लेली पिकलेल्या केळीची बर्फी। दिसत आहे ना एकदम सुंदर अशी बर्फी। तुम्ही ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा। धन्यवाद।